जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर सध्या टोल नाका सुरू करण्यात आला आहे। तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता, तक्रारवाडी येथे हा टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे आणि यानंतर पुरंदर तालुक्यातील लोकांकडून या टोल वसुलीला विरोध करण्यात येतो। विशेषतः पुरंदर तालुक्यातील स्थानिक लोकांना हा टोल नको अशी मागणी या लोकांकडून केली जाते। त्याचबरोबर जेजुरी देवस्थानला येणाऱ्या भाविकांना देखील टोल नको अशी देखील मागणी करण्यात येते। याच संदर्भात आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यापूर्वी जेजुरीकरांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं। अनेक नेत्यांनी या ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत आणि आपली जी मागणी आहे ती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। की युवक काँग्रेसच्या माध्यमातून हीच मागणी आहे की स्थानिकांना, पुरंदर तालुक्यातील स्थानिकांना या टोलमधून माफी मिळाली पाहिजे सर्वांना, अशी आमची प्रथमतः मागणी आहे। कारण की पुरंदर तालुक्यातील जी जनता आहे जेजुरीकडील भागातील त्या लोकांना दररोज म्हटलं तरी सासवडला सरकारी कामानिमित्त म्हणा, कुठल्याही कामानिमित्त म्हटलं तरी जावं लागतं। त्या कामानिमित्त जायचं म्हटलं तरी त्यांना टोल भरून जावं लागणार आहे। त्या जी भूमिपुत्र आहेत आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्याच या रोडमध्ये जमिनी गेलेल्या आहेत, त्यामुळे त्या स्थानिकांना ती टोल माफी मिळाली पाहिजे। आणि टोल नाका हा रोड अपूर्ण असताना सुद्धा टोल नाका चालू करण्याची घाई या महाप्रशासनाने केलेली आहे। दिवे घाटाच्या खाली रोडचं काम चालू आहे अजून तरी सुद्धा अपूर्ण रोडवरती टोल नाका चालू केलेला आहे। तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर तुमची भूमिका काय असेल? युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जोरदार आंदोलन या ठिकाणी टोलवरती करणार आहोत। वेळ आली तर टोल फोडण्याची पण भूमिका आमची या ठिकाणी असणार आहे, जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळणार आहे तोपर्यंत। स्थानिक भूमिपुत्र म्हणजे नक्की कोण, तुम्हाला काय अपेक्षा? जे स्थानिक रहिवासी जे आहेत, जे जेजुरीमध्ये असतील, तालुक्यातले जे रहिवासी असतील त्यांना टोल माफी झाली पाहिजे अशी आमची प्रथमतः मागणी आहे। आणि आता आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून टोल पूर्णपणे फ्री करणार आहोत, सोडणार आहोत आणि रस्त्यावरती आंदोलन करणार आहोत। आम्हाला अटक झाली तरी त्याची परवा नाही, परंतु शेतकऱ्यांना न्याय, स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तालुक्यातल्या पुरंदर हे संपूर्ण आळंदी पंढरपूर रस्त्यावरती आम्ही आंदोलन करतोय। त्याच्या पाठीमागे पुरंदर नाही करत, त्या ठिकाणी आम्ही जो निवेदन देण्यासाठी आलोय, निवेदन देण्यासाठी येण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे पुरंदर तालुक्यातले शेतकरी असतील, गोरगरीब जनता असतील, विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे कामावर जाणारे कामगार लोक असतील, या सर्वांना त्या ठिकाणी जात असताना अत्यंत अडचणी होतात। रिटर्नचे 155 रुपये, सिंगलला 105 रुपये आणि जर दिवसातून 3-4 वेळा गेला तर त्या साक्षाचा पगारही त्याच्यामध्ये निघून जाईल आणि शेतकऱ्यांचा सगळ्या त्या ठिकाणी पिकाचा नफा त्यामध्ये निघून जाईल। त्यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची तीव्र वेदना आहे। संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये टोल माफी झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सर्व पक्षातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची आहे। म्हणून सरकारने जो काही हा रस्ता केलाय त्या रस्त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन करतो। अतिशय उत्तम रस्ता झालाय, पण तो रस्ता झाल्यानंतर भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे आणि तालुक्यामध्ये असणारे जे गोरगरीब जनता असतील, शेतकरी असतील, कामगार वर्ग असतील, या लोकांना या टोलमधून मुक्ती मिळाली पाहिजे। त्यामुळे पुरंदर तालुक्यातल्या सर्व जनतेसाठी टोल मुक्ती झाली पाहिजे ही भूमिका आम्ही शासनाकडे त्या ठिकाणी मांडतोय। त्या निमित्तानं लोकांच्या वेदनाच शासन दरबारी मांडण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, म्हणून आम्ही ते निवेदन द्यायला आलो। तुम्ही मांडताय पण तुम्हाला रस्त्यावरून येऊन ही भूमिका मांडावी लागते, याच्या पाठीमागचं काय नाही, आम्ही तुमच्या ताई आहेत, दादा होते, मग इथं तुम्हाला आंदोलन करण्याची काय वेळ आली, कशासाठी ही वेळ आली? तुम्ही टेबलवर बसून सुद्धा ती मार्ग सोडू शकता। आम्हाला हा विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी असतील, हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवणारच आहेत। परंतु सुरुवातीला खालपासून येण्याच्या लोकांच्या माध्यमातून त्या सगळ्या भावना ते सगळे पत्रवर जाणार आहेत। आम्ही डिरेक्टली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सुद्धा पत्रव्यवहार त्या ठिकाणी करणार आहोत। पण लोकशाहीमध्ये निवेदन मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो। सत्ता म्हणून त्या ठिकाणी काम करते, संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या वतीनं तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। नमस्कार। प्रथमतः हा महामार्ग जो आहे तो वारकऱ्यांसाठी आणि जेजुरीच्या खंडोबाला येणाऱ्या भक्तांसाठी, मल्हार भक्तांसाठी केला गेला होता, परंतु हा अन्यायकारक असा टोल नाका या ठिकाणी बसवण्यात आला आहे। ही खरं तर भाविकांची लूट आहे। तुम्ही एक दिशेने सांगताय की आम्ही धार्मिक संप्रदायाचं काम करतोय आणि धार्मिक संप्रदायाचं काम करता करता भाविकांची सोय करण्याचं काम करतोय आणि अशा परिस्थितीत वारकरी जे आळंदीवरून पंढरपूरला जातात, जे आळंदीवरून जेजुरीला दर्शनासाठी येतात, त्या लाखो भाविकांची या ठिकाणी लूट होते असं वाटतंय। त्यामुळे मी नितीन गडकरी साहेबांना आवाहन करतो की आपण या राज्याचे आहात, या राज्यामध्ये आपलं नेतृत्व हे सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व मानलं जातं, त्याच्यामुळे आपण हा बेलसा टोल नाका जो जेजुरी हद्दीत बसवलेला आहे तो तात्काळ बंद करावा, जेणेकरून भाविकांची जी लूट होती ती थांबवावी।